हर नर्मदे हर। हाँ नर्मदे हर दोस्तों, ये महाराष्ट्र के हैं, बारामती के हैं। इनसे जानकारी लेंगे आप इनका अनुभव क्या आया। इनकी परिक्रमा आज पूरी हो गई है। नर्मदे हर नर्मदे। पहिलं तर आपलं नाव सांगा। बाळासो हरिभाऊ मोरे, बाळासो हरिभाऊ मोरे, गाव कटफळ, कटफळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे। तालुका बारामती, जिल्हा पुणे, म्हणजे पुण्याचा आहात तुम्ही। आपल्याला किती दिवसात लागले परिक्रमा पूर्ण व्हायला? 90 दिवस। 90 दिवस लागले। काय अनुभव आला परिक्रमेत? काही अनुभव सांगण्यासारखे आहेत, काही न सांगण्यासारखे आहेत। ठीक। सांगण्यासारखे जे आहेत ते क्षणोक्षणाला अनुभव येत असतात। हां मयेची एवढी कृपा आहे की तुमचं जर भाग्य चांगलं असेल तर तुम्हाला अनेक अनुभव चांगल्या चांगल्या पद्धतीने येत असतात। हां मैया ही प्रत्येक भक्तावर तन्मन जर तुम्ही शरण गेला, अच्छा, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही। अच्छा, सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण करते, ही स्वतःला आलेला अनुभव। अरे अरे ठीक आहे। आणखी दुसरं पहिला अनुभव काय आला? पहिला दिवस कसा तुमचा वाटला? सुरुवात केली होती ना? प्रपंचातून बाहेर पडल्यानंतर थोडंसं नवीन नवीन वाटलं, पण नंतर त्याची सवय लागून गेल्यानंतर महेश एक रूप झालो। महेश एक रूप झाल्यानंतर सर्व काय विसरून गेलो आणि मग तिथून परत महेशचा संवाद शेवटपर्यंत लाभला। त्याच्यामुळे माझं मन समाधानी आहे, आनंदी आहे आणि असंच आयुष्यभर राहावं। नर्मदे हर नर्मदे हर असंच राहावं। मी पण असंच म्हणतो, नर्मदे माईकडे प्रार्थना करतो। दुसरी गोष्ट, काल तुमचं पूर्ण झालंय, तुम्हाला कसं वाटतंय? मग अगदी नवीन जन्म झाल्यासारखं वाटतंय ना? पुनर्जन्म झाल्यासारखं, पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतं। मग आता परिक्रमावासियांसाठी तुम्ही काय निरोप देशील? निरोप एवढंच देईन की तुम्ही जर तन्मन धनाने जर मैयाला शरण केला तर तुमच्या पूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण करील आणि तुमच्या प्रपंचात सद्गती प्राप्त करून आयुष्यभर तुम्हाला वृद्धिंगत करून ठेवेल। अच्छा, आणखी काय निरोप द्यायचा आहे? काय एवढंच बरं, तुम्हाला कुठं अडथळा किंवा काय झाला? काय काही एक अडथळा नाही। बरं, तुम्हाला जशी माय आपल्या मुलाला सांभाळते असेच माई परिक्रमावासियांना सांभाळते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। अच्छा, तुम्हाला कुठे जेवणाचा, कुठं प्रसादीसाठी कुठं असं अनुभव काय आहे का? म्हणजे मिळालं नाही असं काही गेलं का दिवस? एखादा दिवस जरी तसं गेला असेल तर ती मैयाचा प्रसाद म्हणून सहन केलेला, प्रसाद म्हणून ती मान्य केलेलं। म्हणजे तुम्हाला क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी प्रसाद, विश्राम हे सगळं मिळत राहिले? हो हो, की कुठंही कमी पडलं काय? नाही पडलं, कमतरता पडलेली नाही ना? मनाने मैयाला शरण गेला तर तुम्हाला सगळी इच्छा पूर्ण होतात। अच्छा, तुम्ही तटावरनं चालवत होता त्यावेळेस काय अनुभव आला आपल्याला? तटावरून काय मैयाच्या कुशीत राहिल्यासारखा आनंद वाटतो। अच्छा, अरे वा वा। बरं, तुम्ही ओंकारेश्वरवरून सुरू करून ओंकारेश्वर संपवले काय? हां। मग तुम्ही इथंपर्यंत कसा आला? पायी नाही, पायी तर केले तुम्ही। आता पुण्याहून तुम्ही कसा आला? पुण्यावरून डायरेक्ट खंडवा ते ओंकारेश्वर। अच्छा, बाय रेल? हां, आणि ओंकारेश्वरवरून इथं काकाकडून संकल्प पूजा केली आणि नंतर परिक्रमा चालू केली। अच्छा, आणि आता संकल्प सोडून परत आता घरी तुम्ही डायरेक्ट कसं जाणार? रेल्वे मार्गे? इथून रेल्वेने, इथून खांडव्याला जायचं, खांडव्यातून रेल्वेने पुण्याला। बरं, तुम्ही एकटे आहात का आणि कोण आलं होतं तुमच्याबरोबर? संगतीला जोडीला होते दोघं तिघे होते? बरं, त्यांचं काय झालं? कालांतर त्यांचा रोजचा जी रनिंग आहे, रोजचा जी प्रवास आहे ती 20-25 किलोमीटर चालू झाली आणि मला मैयाची जयंती ही अमरकंटकला जाऊन गाठायची होती। त्याला 8-10 दिवसाचा कालावधी होता, तर तेवढ्या कालावधी जोडीदाराला म्हणलं आपण तिथपर्यंत जाऊ, पण त्यांनी थोडासा कटाळा केला, जायला नानू केलं। त्याच्यामुळं मी त्यांच्याशी संपर्क साधला की मला मैयाच्या जयंतीला जायचं आहे, मी येत असेल तर ठीक आहे, ना तुम्ही माझ्या पद्धतीने पुढे जातो। अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच पुढे पूर्ण केलेलं आहे आणि ती राहिली आहे तिथं? त्यांचं चालू आहे? हां, त्यांची परिक्रमा पाठीमागे चालू आहे, पण मी मैयाच्या जयंतीसाठी पुढे जाऊन जयंतीला 4 तारखेला मैयाच्या जयंतीला हजर राहिलो। अच्छा, अमरकंटक? हां, अरे वा वा। नर्मदे हर नर्मदे हर। तुमचा अनुभव सांगितला सर्वांना।
त्याबद्दल तुमचा खूप 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 आभारी आहे. तुमचं आयुष्य निरोगी राहो आणि सदा आनंदी राहो तुम्ही, हेच मैयाकडे प्रार्थना करतो. नर्मदे हर, नर्मदे हर.